मंडळी, साडी खरेदीसाठी एक नवरा बायको आलेले आहेत एका साडीच्या दुकानात. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं भरजरी सादरीकरण पाहण्यासाठी. जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी विनोदवीर. ए वासऱ्या आल्याला झोपलायस काय? नाही काय आहे ना आत्ताच दुकान उघडले, झोपतोच कशाला? नाही मालक, नाही झोपलो नव्हतो मालक. पहिला दिवस आहे ना आज कामावरचा. हा, हा. हा, पाया पडत होतो जरा. वा वा बाला, पहिला दिवस आहे तुझा. हो हो, आशीर्वाद देतो तुला. चांगल्या साड्या विक. हा हा मालक, हं. फक्त साड्या नका म्हणू. हा साड्या नका म्हणू. मग काही साड्याचं दुकान आहे, धोतर आहे का आपल्याकडे? नाही मला तसं नाही, मला तसं नाही. साड्या म्हटलं की आपण काय सगळ्या साड्यांना एका पंक्तीत आणून बसवतो ना, असं तसं काही नाही रे. काय प्रत्येक साडीचं वेगळं पण आहे ना मालक. जरा टेक्स्चर बदलला, डिझाईन बदलली, धागा बदलला, स्टाईल बदलली, साडी वेगळी होते ना. वा, वा. बाकी काय नाही. साडी कशी, साडी एकदम वेगळी असते. आता तुम्ही MP च्या चंदेरीचं हलके पण घ्या, हा, गुजरातच्या पटोल्याची इकत घ्या, हा तुम्ही बनारसी साडीची ब्रोकेड घ्या, हा तुम्ही तामिळनाडूच्या कांजीवरमचं रेशीम घ्या. हा, हा. सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत ना मालक. सगळ्या एकदम नाही करू शकत आपण, त्यामुळे प्रत्येक साडी वेगळी ठरते ना मालक. वा 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 बाला, लयच अभ्यास करून आला जायस तू. जाम भारी वाटलं मला. म्हणजे आमचा 3 पिढ्यांचा धंदा आहे, पण आवरा अभ्यास आम्ही कधीच केलेला नाही. म्हणजे साड्या घ्या, आवरेच आम्हाला द्या. नाही मालक. हे बाला, हो मालक. बरं झालं मी तुला कामाला ठेवलंय. हा, चांगल्या साड्या विक. हा, हो मालक. Yes, yes. तुम्हाला सांगू का मालक, हा? साड्या म्हणजे ना एका बागेतल्या रंगीबेरंगी फुलांसारख्या हा, असतात, हा. नक्षीदार वेगवेगळ्या. एक मिनिट, गिरायक आले. ते बघ, ते जोडी म्हणा विजोड दिसते. म्हणजे तिला तो अजिबात शोभत नाहीये. बऱ्याचदा कसं असतं, साधारण बाई असेल आणि सुंदर नवरा असेल तर तो फार खर्च करत नाही. पण साधारण नवरा असेल आणि सुंदर बाई असेल तो जाम तिच्यावर खर्च करतो. तो फक्त श्रीमंत असतो. 2-4 साड्या तरी घेईल. वा वा मालक, चांगल्या साड्या विक. अनुभव बोलला तुमचा आता, अनुभव बोलला. काळजी करू नका, विकतो. दादा नमस्कार. नमस्कार, ताई नमस्कार, नमस्कार. नमस्कार. दादा बसा ना, बसा हा, बसा. हा, ताई बसा, ताई बसा. मनोज भाऊ पाणी ह्याला सांगा, रोहितला सांगा पाणी आणायला सांगा. बसा बसा ताई बसा. बसा तुम्ही बसा. दादा काय दाखव बोला. असं एक छान काहीतरी वेगळं असं दाखवा. अहो दाखवणार ना ताई. तुमचं कदम वस्त्र भांडारमध्ये स्वागत आहे. इकडे सगळ्या साड्या मिळतील तुम्हाला. तुम्ही जी म्हणाल ती साडी तुम्हाला देणार. नाव घ्या फक्त, कुठली काय काय पैठणी पाहिजे, नारायणपेठ पाहिजे, महेश्वरी पाहिजे, कुठली पाहिजे ती सांगा, ती सगळी मिळणार. वेगळं काहीतरी म्हणजे नवीन फ्रेश काही. देतो काय काय काळजी करू नका ताई. वेगळी तुम्हाला साडी. ताई मी काय म्हणतो, हा. वेगळी साडी देण्यापेक्षा मी तुम्हाला प्लेन साडी देऊ का? प्लेन? हा. या नको शिशी अहो प्लेन. नाही ताई, नाही असं शिशी नका करू. एक चांगली प्लेन साडी देतो ताई, आवडेल तुम्हाला. हे बघा, अहो, हे बघा, हे बघा, plain हे मला- बघा, ही वरच ठेवली होती. हे बघा इकडे, हे बघा ही प्लेन साडी घालून बघा, अंगाला लावून बघा फक्त. प्लेन अंगाला लावा. तशी मला आय 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 कसलं सुंदर दिसताय हो. वा वा वा, काय सुंदर दिसतात ताई. खरं सांगतो ताई, प्लेन साडी घ्या फक्त. इथे बाजूला डिझाईन आहे पण काय सुंदर दिसते हो, तुमच्या. हो. चांगलं आहे ना? छान आहे हो. हा, आवडतीये. आवडते ना? श्याम कशी वाटते रे? भारी आहे. अरे बघ आधी. भारी आहे ना, भारी आहे. छान आहे ना? तुझ्यावर. सुंदर. चालेल. हा. आवडली. आवडली ना? कितीला आहे? अहो काय कुठे पैशांचा विषय करता ताई नाही आता. नाही, सांगावं पण. अहो काय नाही, जास्त महाग नाही ताई. तुमच्यासाठी एकदम स्वस्तात देतो. 2500 ची साडी आहे, डिस्काउंट लावून 2200 ला 2200 का? द्या, मी करतो. एक मिनिट. स्वस्त आहे म्हणजे काहीतरी गडबड असणार साडीमध्ये. अहो, नाही उगाच फसवू नका. पहिल्यांदा आलोय आम्ही. अहो ताई काय बोलता तुम्ही, बोनीचा टाइम आहे. असं नाही, गिराईक म्हणजे देवाचं रूप असतं. देवाला फसवतो का आपण? नाही. अहो काही फॉल्ट बिल्ट काय नाही, फॅक्टरीचा माल आहे हा. काय मागच्या महिन्यात ज्या साड्या विकल्या गेल्या नाहीत ना, त्या आम्ही या महिन्यात जरा कमी किमतीत विकतो. बाकी काय नाही. हा, चांगली साडी आहे बरं का. आणि तुम्ही अरुण कदम वस्त्र भांडारमध्ये कधीही डाऊट ठेवायचा नाही, कधीच नाही. काय माणूस आमचा भारी आहे. आमच्या मालकाने आधीच सांगितलेलं आहे, साडी म्हणजे व्यवसाय नाही, साडी म्हणजे माहेरची ओढ असते. आय ग. असं मी बोललो होतो. मला साडी आवडली. मला घ्या. आवडली. मला खूप आवडली. नाही, खरंच सुंदर दिसेल. साधी साडी आहे, एकदम छान. plain साडी हो आहे. हो, श्याम ऐका ना, आवडली. ऐका ना. लवकर पॅक करा आणि ते स्कॅनर द्या ना. हा, हे घ्या. दादा लहान तोंडी मोठा घास घेतो.
तुम्ही जे आम्हाला देणार ते स्कॅनर, आम्ही जे तुम्हाला देणार ते QR कोड. अरे बापरे. हुशारे. जास्तच हुशार आहे आवडली ना. हे घ्या, हे बघा, हे आमचं दुकान आहे बरं का, याच्यावर कदम वस्त्र भांडार. सगळ्यांना सांगा कुठून साडी घेतली. वा 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 बचाऱ्या ए इकडे तुझी पप्पी घेऊ काय रे? मला नाही रे, म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच तू पहिलीच साडी दाखवलीस आणि पहिलीच साडी त्या बाईला आवडली, हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडलेलं आहे रे. बरं झालं तुला कामाला ठेवलं. हा, हा, देतो. QR कोड QR. हा, हा. मालक बिल बनवायला घ्या, मालकांकडे द्या. ताई नक्की आवडली ना तुम्हाला? ओ हो हो आवडली त्यांना, ए आवडली देऊन टाक. ये ना भाऊ लवकर दे. प्लेन घेणार नव्हते पण घेते. एक मिनिट, एक मिनिट म्हणून जरा एक मिनिट थांबा, जरा इकडे द्या. काय झालं? नाही एकच मिनिट दादा, एकच मिनिट. काय? साडी द्या ना जरा. काय झालं? हे जरा लावा जरा एकदा. ए बिल बनवलंय मी. आता मला एक मिनिट थांबा. काय झालं? छान आहे की. नाही नाही ताई, प्रश्नच नाही. आता तुम्हाला सांगू का ताई, मग परत लहान थोडी मोठा घास घेतो दादा. हा. गेल्या 10 वर्षात आमच्या दुकानात इतका रेखीव कस्टमर आलेला नाही. अरे बापरे. खूप खूप सुंदर आता. नाही आहे ते हा. सुंदरच आहे. पण गडबड काय ताई, तुमची उंची काय आहे? 5'4", 5'5" वगैरे असेल काहीतरी. हा काय काय म्हणजे? ताई, ही नका घेऊ तुम्ही साडी. ही सूट नाही करत तुम्हाला. पण मला आवडली ही साडी. अरे वसाऱ्या काय बोलतोस काय? अहो नाही नाही, काय, मला साडी चांगली असणं वेगळा भाग आहे, पण ती सूट पण केली पाहिजे साडी. अरे पण तिला सूट कसं होईल? साडी वेगळी सूट वेगळं आहे ना, तिला वेगळं कसं करतं? नाही नाही, मला तसं नाही. मी वेगळं सूट बोलतोय. 2 वेगळ्या पद्धतीचे सूट असतात ना. 2 वेगवेगळ्या पद्धतीचे सूट आहेत. हा हा. मग ते गोस्वामी सर मला बोलतात बघ, अरुण आज तुला सूट, याचा अर्थ काय? म्हणजे त्यांना तुमच्याकडनं काय अपेक्षा नाही, तुम्हाला वाटेल ते करा. आणि मग कधी कधी बोलतात, अरुण आज तू सूट, त्याचा अर्थ काय? म्हणजे त्यांना तुमच्याकडनं अपेक्षा नाहीत, वाटेल ते करा. म्हणजे दोन्ही पण निगेटिव्ह आहे, होय मालक. पॉझिटिव्ह कायच नाही. मग मी उगाच हुर्रुलुलुलुन जात होतो. नाही नाही मालक, तुम्ही नका काळजी करू, पण मी वेगळ्या सूटचं बोलतोय. मी त्यांना ताई ताई मला आवडली साडी. अहो नाही 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 ताई, तुम्हाला सांगू का, आता साडीची खासियत उरलीच नाही ताई. साडी तुमच्या अंगावर आली म्हणून साडीचं सौंदर्य खोलून आलेलं, बाकी काही नाही अहो, ताई. असं- खरंच, खरंच. हा. बसन ताई, तुम्ही बसा, तुम्ही बसा. तुम्ही बसा. अहो, तुम्हाला सांगतो काय झालंय, तुम्ही आता म्हणाल ना, तुमची हाईट काय म्हणाला, 5'4" आणि 5'4". ए, नको तू साडी बाकी नको बोललीस. अहो नाही नाही दादा, तसं नाही. काय मालक, काय होतं ना, साधारण बायकांची उंची काय असते, 4'8", 4'9", 5. हा. त्यातल्या त्यात 5'2". आय मी जरा उंच आहे. हा, त्याच्यामुळे काय होतं ना, तुम्ही प्लेन साडी नेसली तुम्ही अजून उंच दिसणार. अरे मग चांगलं आहे ना, माझ्या हाईटची वाटेल ना ती. नाही ना दादा, तुम्ही तुमच्या एकट्याचा विचार करताय. ताई काही रोज तुमच्यासोबत अशा फिरत असणार आहेत का? नाही. मग काय त्यांचं- माझं माझं आहे की नाही काही? मग अरे त्यांचं काम असेल, त्यांच्या त्या महिला मंडळाच्या किटी पार्टीचे कार्यक्रम, ब्युटी पार्लरचे कार्यक्रम, हळदी कुंकवाचे केवढ्या गोष्टी असतात ताई, नाही का? मग त्याच्यात गेल्यानंतर काय होतं ना, बाकीच्या बायका जरा यांच्यापेक्षा कमी उंच दिसल्या ना, परत लहान तोंडी मोठा घास घेतो, बायका बायकांमध्ये जळतात. हा, त्यांच्यात असतं जळफळाट. मग एखादी बाय काय करते, जी कमी उंच आहे, ती फोटो काढताना उंच बाईची मान कापते आणि तसाच फोटो पोस्ट करते. असं होतं. होता हा, हा, हा. आमचा आहे 25 जणींचा ग्रुप आहे सोसायटी. तो एक मृणाल म्हणून आहे, फार उंच आहे. हो 5'8" वगैरे काहीतरी आहे. तिला बाजूला उभं करतात. हा. सेल्फी स्टँड हा, बनवतात. बघा. नको नको नको, हे 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 श्याम, हे नको रे, ही कॅन्सल करा साडी. अरे, अरे नाही 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 कॅन्सल. अरे कॅन्सल केली वसारे, असं काय करतो तू? काळजी करू नका ताई. ऐका ही कॅन्सल करा. हा, हा. नाही, ही हा, कॅन्सल cancel करतो. करा. वेगळी दाखवू का एखादी? दाखवा. चांगली एखादी दाखवू हा का? दाखवा दाखवा. हा चांगली चांगली दाखव. फक्त जरा रेंज थोडी वर खाली होईल दादा. अरे कशाला रेंज वर खाली करतो रे भाऊ. अहो दादा, काय तुम्ही पण, तुम्हाला सांगतो, सौंदर्य पैशात तोलता येत नाही आणि पौर्णिमेचं चांदणं विकत घेता येत नाही. बापरे, हे वा काय हुशार आहे. जास्तच हुशार आहे. नाही दादा, खरं सांगतो, ताई बसा ना, ताई बसा ना. होय, ताई, होय, होय. खरं सांगतो तुम्हाला दादा, तुम्ही मला सांगा, मनावर हात ठेवून मला सांगा, स्वस्त साडी घेऊन ती वाईट दिसणं चांगलं का महाग साडी घेऊन ती चांगलं दिसणं चांगलं? चांगलं दिसणं. शेवटी चांगलं दिसणं महत्वाचं ना दादा. हो, हो. चांगली साडी दाखवू का? नाही, पटकन दाखवा, काय आम्हाला थोडीशी घाई आहे. दाखवतो ना आम्हाला दादा. कसली घाई आहे? मॅच बघायची आहे ना मला. बघ ना मग फोनवर. अरे. पहिले 4-5 ओव्हर तसे टाइमपास करतात ते ग्राउंडवर. बघ मित्रांसोबत बघायची आहे मॅच. बायको सोबत शॉपिंग नको का करायला श्याम? रोज येतो का आपण इथे? दादा 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 ताई 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 मला कळतंय दादा जरा सॉरी माझ्यामुळे तुम्हाला जरा उशीर होतोय, पण चांगली साडी दाखवतो ताई. हा चांगली आहे, ही चांगली साडी. ताई पैठणी दाखवतो ताई. अय्यो पैठणी काय नाही, डाय. ताई. ऐका जरा हे. अहो नाही नाही, तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला मला माहिती आहे, तुम्हाला वाटत असेल पैठणी दाखवते म्हणजे काय रेंज असेल आणि काय नाही. मला माहिती ना पैठणी. बघा ताई,
हे बघा हे, लावून बघा लावून बघा हा छान आहे. सुंदर आहे का? हा ताई तुमच्यावरच किती सुंदर दिसते हो. निळा रंग माझा हा. आवडता. खरं सांगतो ताई, गेल्या 10 वर्षात आमच्या दुकानात एवढा रेखीव कोण माणूस आला नाही. अरे वा. खरं. तुमच्यावरती साडी अजून हे बघा, तुम्ही अशी नका बघू. हे बघा, नुसती हे करण्यापेक्षा ना असं लावून बघा. हे बघा अजून दाखवतो. हा. साडीचं वैशिष्ट्य आहे ताई, महागातली साडी आहे ही, पण चांगली साडी आहे. हा 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 ही साडी तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच दुकानात मिळणार नाही. हे बघा हे रंग त्याचा आहे सुंदर. हा, म्हणजे काय? ताई हे बघा हा. तुम्ही बघा छान आहे बाई, एकदम साडी छान आहे, घेऊन टाका. भारी आहे. आणि असं हे ड्युअल रंग आहे, उजेडात वेगळा दिसणार आणि इंडोर मध्ये वेगळा दिसणार ना. हा म्हणजे काय ताई, तुम्हाला आवडेल, तुम्हाला खूप आवडेल. हो. आता तुम्हाला अशीच दाखवतो, पण तुम्ही बघा कशी दिसते. हा हा. कशी दिसते? मला माहिती आहे माझ्यावर चांगली नाही दिसणार ताई, माझ्यावर माझे कपडे चांगले नाही अरे मग दिसत. दे ना त्यांच्याकडे. ताई, तुम्ही लावून बघा, खरंच तुम्ही लावून बघा. नाही म्हणजे नाही तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा. हे तुमच्यावर पण छानच दिसत होती. नाही पण तुमच्यावर जास्त खोलून मी दिसणार ताई. लावून बघते. आता सॉरी थोडा उशीर होतोय. हा. मला माहिती आहे तुमची जरा कुचंबनाच झाली. हा कुचंबना. तुम्हाला सांगतो दादा, हा. जादूगाराचा जीव जसा पोपटात असतो ना, बायकांचा साड्यात आणि पुरुषांच्या गाड्यात मित्रांमध्ये असतो. ताई 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 आरशात बघा ताई. ओ हो ताई, कोणा ग सुबगाची तू मदन मंजरी, सांग सखे सुंदरी. ओबो माझी मदन मंजिरी आहे. अहो नाही दादा, तेच ताई परत लहान तोंडी मोठा घास घेतो. काय सुंदर दिसताय ताई, काय सुंदर म्हणजे दिसताय. खरं सांगतो, आहेत. राम जोशींच्या ओळी आठवल्या. मला असं वाटलं इतक्या वर्षांपूर्वी राम जोशींनी हे लिहून ठेवलं, तुमच्यासाठीच लिहून ठेवलं का काय. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला नुसतं तुम्ही असं उभं राहून समोर बघा, असं वाटतं राजा रवी वर्माचं चित्र आहे का काय. इश. सुंदर आहे. ए बाला इकडे इकडे. मला बोला राम जोशी हे म्हणजे- राजा रवी वर्मा. हा माझ्या आयुष्यात मी ह्यांचं नावच ऐकलेलं नाहीये. हे मोठे साडीवाले आहेत का? साडीवाले नाहीत मालक. अहो हे साहित्यिक आहेत, साहित्यिक. साहित्यिक हम्म. साड्या विकताय. विकतो मालक, विकतो साहित्यिक मोठा. हा. साडी कितीला आहे? अहो दादा, कुठं पैशांचं बघता तुम्ही, काय टेन्शन घेऊ नका. कितीला आहे? 12,000 आहे फक्त. 12,000. आता पैठणी. हो, फारच महाग आहे हो. म्हणजे काय ना नाही, ऐक ना, आपण दुसरीकडून घेऊ साडी. सॉरी बरं का. ए छोटू, 2 लस्सी बोलला नाना करते. 2 लस्सी बोल. अरे नको ना नको. बसा, बसा, हो, थांबा, नको. हा, दादा, लस्सी. 12,000 म्हणजे खूपच ना. एक महिन्याचा EMI आहे माझ्या तो. अहो दादा, काय आता तुम्ही EMI चं घेऊन बसलात. अहो मला माहिती ना, आपल्या सामान्य माणसाची गतच आहे ही. हा ना. एक पैसा कमवायचा, कसा कमवायचा आपल्याला माहिती असतं, काय कष्ट हा, तेच असतं. म्हणतो. दादा हा. गाडी बघा, हात लावून बघा एकदा कापडाला. ताई बसंत, ताई ते बसंत, ताई बसंत. दादा कापडाला हात लावून बघा. नाही बघा. भारी आहे. एवढी भारी साडी आहे ना दादा, 20 वर्ष दुसरी साडी बघायची गरज नाही. आपण 20 वर्ष काय एकच साडी नेसणार आहे का ती? नाही ना. शामू हे असे तू चेहरे करते ना मग. हा प्लीज. नाही दादा, खरंच घ्या. तुम्हाला सांगतो, जगात 3च हट्ट आहेत दादा, स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि साडी घ्या दादा. मी सांगतो तुम्हाला, खरं सांगतो. शामू अहो नाही, खरंच दादा, खरं घेतो ना ग. असे तोंड नको करू तू. हा ते देऊन देऊन टाक. आता तुम्हाला माहित नाही तुम्ही काय चॉईस केला. हा, नाही पण डिस्काउंट द्या. हा हा आज डिस्काउंट पाहिजे आता. हो डिस्काउंट दे ना. हा, हा. नाही का दादा, तुम्ही आमच्या दुकानात आले, ताईसाठी साडी घेताना मी डिस्काउंट नाही हा, देणार. द्या. ओ मालक, हा. ओ डिस्काउंट द्या मालक. नाही मला आता काय ऐकायचं नाही, डिस्काउंट द्या मालक. अहो माझी सख्खी बहिणी असं समजून डिस्काउंट करा प्लीज. नको वसाडे आता धर्म संकटात. मला असं नाही, मनोज भाऊ इकडे करा, असं नाही. मला असं नाही, हा, माझ्या ठीक आहे. पगारात पैसे कापा, मला चालतील. नाही हो म्हणा, नाही, discount करा. कल्लं पण ही तरी साडी विकतील का नाही? डिस्काउंट. द्या ना डिस्काउंट द्या. डिस्काउंट 12,000 ची साडी. करतो, टेन्शन घेऊ नका. होणार ते काय एक नंबर. जरा थांबा, कमी करतो मी तुमच्यासाठी. डिस्काउंट देतोय 11,900. हा, आता नाही म्हणायचं नाही दादा. एवढा ड्रामा करून फक्त 100 रुपये डिस्काउंट. दादा आता असं ना करू ना. बर ठीक. करायचं दादा, तुम्हाला सांगतो, तुम्ही अशी साडी निवडली ना, आयुष्यभर लक्षात राहील. अरे वा, तुम्ही कुठल्या लग्न कार्यात गेलात, समारंभात गेलात ना, ताईंपेक्षा जास्त तुमची आठवण काढणार. अरे वा, हा, खरंच सांगतो. तुमचं नाव काय? श्याम हा बघा, लोक विचारणार आठवण काढून श्यामच्या बायकोने कुठली साडी दिसली होती रे, असं विचारणार. हो. नाही पण कसं आहे, बजेट पण बघावं लागतं मध्ये मध्ये. नाही बजेटचं काय दादा, बजेटचं काय एवढं घेऊन बसला. बजेट बघितलं असतं तर ताजमहल झाला असता का, मला सांगा. बापरे, म्हणजे मी शहाजान बनू? बना ना दादा शहाजान, एवढं काय. नाही, पण ते मलाच महागात पडते ना मला. नाही काय एवढं काय नाही. हे पॅक केली ना ताई, पैठणी आहे? हुशारात. ते द्या ना. हा, दादा हे QR द्या ना. अरे स्कॅनर, ए भाला तू नाही देतो मालक, धरा.
ते एक मिनिट दादा, हे तुमचे खरे कुरळे केस आहेत का? हो अर्थात. अरे देवा. काय काय झालं झालं? आता? नाही नाही तस जरा जरा करा, बिल करा, बिल हा, करा. ते द्या ना द्या. ते एक तर- मिनिट. अरे तू काय काय झालं? कुरळे केस आहेत म्हणजे? नाही नाही असं काही नाही ताई, म्हणजे साडी तर चांगलीच आहे. माझं आत्ता लक्ष केसांकडे गेलो म्हणून जरा माझी गल्लत झाली, बाकी काही नाही. पण मग काय प्रॉब्लेम नाहीये ना? नाही नाही साडीत काय अहो, कुठला पण पीस उचला, आत्ता असा उचला, एका पण पीस मध्ये प्रॉब्लेम हा, नाही. ठीक आहे. हा. अच्छा चल द्या, द्या. केस कुरळे असल्यामुळे जरा मला फक्त- हो, ठीक आहे. हो. मग काय? मग काय बोला ना. तसं काय होतं ताई, तुम्हाला लक्षात येत नाही तुमच्या. आपण पैठणी घेतली ना. मग? अहो, असं काय पैठणी म्हणजे महाराष्ट्रीयन बाईची साडी ना, पहिराव महाराष्ट्रीयन बाईचा. मग? आता कुरळे केस आहेत तुमचे. मग काय झालं? पैठणीवरती आंबाडा सूट करतो. दादा तुम्हाला तर माहिती असेल आंबाडा कसा. हा? मला कसं माहिती असेल? त्यांना नको विचारू ना. तसं नाही, पुरुष म्हणून म्हटलं दादा. आपण शक्यतो बायकांना न्याहाळून पुरुष जास्त बघतात म्हणून म्हटलं की पैठणी साडीवरती जर एखाद्या बाईनं आंबाडा घातला असेल तर तर म्हणजे त्यावरती कुरळ्या गजरा- केसांचं सौंदर्य दिसणारच नाही. नाही दिसणार ना ताई. तुम्हाला सांगू का, लहान तोंडी मोठा घास घेतो ताई. तुमचे केस एवढे सुंदर आहेत, एवढे कुरळे आहेत, तर मग त्याला तशी साजेशी साडी पाहिजे ना. हा. आता तुम्हाला सांगू का, साडीचा प्रत्येक प्रकार असतो ताई. आता ही पैठणी आहे, ही पुण्यात बनली गेलेली साडी आहे ना. पुण्याची खासियत आहे पैठणी ताई. आणि त्याच्यात कसं मराठी बायकांनी आंबाडा घातला, साडी नेसली तर चांगलं वाटतं. बरोबर. कुरळे केस कोणाचे असतात जास्त? साऊथ इंडियातले लोकांचे. हो. त्यांना साऊथ इंडियन साडी चांगली वाटते. मग आता साऊथ इंडियाला जाऊ साडी घ्यायला? अहो, दादा नाही दादा. चांगलं शामू. अरे काय नाही नाही, गमतीचा भाग नाही दादा. खरं साऊथ इंडियाला काय जायची गरज आहे? दुकानात आहे ना साडी. हो, हो, आहे आमच्याकडे. तुम्ही म्हणाल ती साडी देणार दादा. तुम्हाला साऊथ इंडियन साडी दाखवू का? हा चालेल. तुम्हाला कांजीवरम दाखव. अबो अबो ऐक ना, कांजीवरम. तू घडीक काय म्हणतोय? तू द्यायची तर आत्ता जी दाखवली होती ती दे, नाही तर चाललो आम्ही. चाललो. नाही, 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 चल ना. अरे थांबा थांबा थांबा. दादा रागवू नका, खरंच सांगतो. कांजीवरमचं नाव का घेतलं मी? का बरं? एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही हे जलाशय असतो बघा एखादा, तलाव असतो, तलाव. तलावात मला सांगा बदक असेल आणि राजहंस असेल, पहिलं लक्ष कोणाकडे जातं? राजहंस. राजहंसाकडे जातं. नाही पण माझं काय म्हणणं आहे, तू नको ना बगळ्यासारखा वागू. काय तू तिच्या डोक्यात काय बाई भरवून देतो ते मला झेलावं लागतंय रे. नाही नाही दादा, नाही नाही दादा, खरंच मी मालक तुम्ही सांगा, तलावात जर बदक असेल आणि राजहंस असेल, पहिलं लक्ष कोणाकडे जाईल? वसऱ्या माझ्या आयुष्यात मी राजहंस बघितलेलाच नाही. मी फक्त बदक बघितलंय. पॅक, 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 पॅक. आजकाल पॅक कर साडी. कर तू वसऱ्या. अरे काय चाललंय वसऱ्या? ऐक रे, ऐक. ए, इकडे, इकडे वसऱ्या. हे बघ, ते राजहंस जाऊ दे, बदक जाऊ दे, बगला जाऊ दे, एक कबूतर तरी विकशील का नाही? विकतो मालक, थांबा, काळजी करू नका दादा. हे बघा, तुम्हाला वाटेल दादा ताई माफ करा, मग खरं सांगतो तुम्हाला वाटेल अचानक हा कांजीवरमचं का बोलायला हा लागला ना. दादा. नाही नाही नाही, एकदम सोपं सांगतो हा, दादा. बिल बनवलंय मी. नाही नाही, कांजीवरम ना दादा, भारी साडी दादा. हा भारी आहे का? तुम्ही ती साडी नेसली ना, तुम्हाला शपथ सांगतो त्या साडीचं सौंदर्य खुलेल. खरं सांगतो, म्हणजे आजपर्यंत कांजीवरम फक्त कांजीवरमसाठी माहिती होती. तुमचं नाव काय ते? प्रियदर्शिनी. हा, प्रियदर्शनींची कांजीवरम अशी फेमस आहे. हाय. शपथ सांगतो, कंपनी तुम्हाला साडी दाखवतोय ऐका तुम्हाला ना. 100% रेशीम. आणि हे बघा, इथंच आहे साडी, हे बघा, सोन्याचं जरी काम येते, हा, मस्त आहे. सोन्याचं. बोलताय? हे बघा, आजपर्यंत ही कोणासाठी उघडली नाही, कारण काय तेवढ्या लायकीचं हेच येत नाही, गिरायकच येत नाही. हे बघा, हा, correct, मी लावून बघा. एक नंबर. अबो शामू. सुंदर ऐक ना दिसते ताई तुमच्यावर साडी. हो हो दिसते सुंदर. किंमत किती आहे? हा? किंमत अहो दादा, कुठं बजेटचं घेऊन बसताय? बजेटचं बघितलं असतं तर ताजमहल झाला असता का? बघ भाऊ, मला ताजमहल पाहिजे पण तो प्लास्टिकचा पाहिजे, एवढा साख. तू तो दे, स्वस्तातलं मस्त दाखव ना अहो, काहीतरी. काय दादा काय बोलता, इथं संगमरवरी ताजमहल देतो मी तुम्हाला साडीत, आणि तुम्ही म्हणता प्लॅस्टिकचा द्या. मागडी साडी तू ताजमहल म्हणून विकली तर मी तुझे हात कापून घेऊ का मग? हो का शहाजान मी? दादा, रागवू काय नका. उदाहरण देतोय तो बी. आता आरामात आहे, काय टेन्शन नाही. कुठला आहे तो? अरे हा, नाही नाही, साडीचं काही टेन्शन नाही ताई, तुमच्यावर खोलून दिसते साडी. ताई लय सुंदर दिसतात तुम्ही. हा. खरं सांगतो, खूप सुंदर दिसतात ताई. हा दिसते सुंदर. कितीची आहे? अहो दादा, कुठे एवढं किंमतचं बघता? 60,000ची साडी आहे फक्त. 60,000? अरे गाडी येऊन जाते 7. ऐक ना, खूप महाग आहे दादा, सॉरी बरं का. पिझ्झा पिझ्झा मागवतो. थांबा तुम्ही, थांबा. पिझ्झा मागवतो. ए, अरे वसरे, ती लस्सी घेऊन ये ना पटकन. ऐक ना, नाही नाही, खूप महाग आहे अहो, ना. दादा असं नका करू दादा. ताईचं मन नका मोडू दादा. हा, हा, ताई, एवढे please. प्रेमान तुमच्याकडे बघताय. मी सांगतो का ताई, जगात 3च हट्ट असतात, स्त्री हट्ट, बाल हट्ट, तर घ्या ना दादा साडी. अरे पण 60,000 आहे प्रिया, 60,000 किती आहे? ऐक ना, मला खूप आवडली ही खूप. छान आहे, छान आहे आवडली तर साडी. काय?
पूर्ण उखळ पांढरं होऊन जाईल माझं. प्लीज ना, मी पुढचे 2 महिने काहीच नाही मागणार तुझ्याकडे. फक्त 2 महिने 6 महिने, 6. 1 वर्ष काही नाही मागणार. बघा बघा 1 वर्ष काहीच मागायचं मला खूप आवडली ही साडी. आता बायकोला एवढा नाही, त्रास त्याची देऊ आहे नये साडी दादा. चांगली आहे, घेऊन टाका. नाही. द्या ते स्कॅनर आपलं QR कोड द्या तो QR कोड. मी देणार scanner त्यांना. अहो, तसं नाही अहो, करूया बिल करूया काय टेन्शन नाही. 60,000ची साडी मालक विकली गेली ना कशाला टेन्शन घेता. सपन सांगतो ताई ही साडी मी त्याला पॅक करायला सांगतो म्हणून बरं हो, पॅक हो, करा pack करा, साडी pack नेसून करा. बाहेर पडाल ना शांभाऊ तुमचे सगळे लोक तुम्हाला म्हणतील सोन्याची बायको केली काय द्या, द्या, ते. हे घ्या. मालक अहो, एवढं आता खर्च केलाय त्यांनी जेवण खरंच मागवा हो, हो, ताई, जेवण, जेवणार तुम्ही खरंच जेवण, हा, जेवण. व्हेज का नॉन मला नाही नाही, आम्ही विगन होत व्हेज. विगन म्हणजे ते हे ते काय दुधाचं काय खायचं नाही ते प्राण्यांपासून बनवलेलं काहीच हा. कन्झ्युम करत नाही. काहीच नाही नाही, दुधाचं नाही, काही नाही, काही नाही. मग ते पट्टे बिट्टे बनव नाही, लेदर वगैरे तर लांबचीच गोष्ट. काहीच नाही, प्राण्यांपासून बनवलेलं. हरकत नाही म्हणजे जाऊ दे ना, जेवण कॅन्सल ते घेऊ, साडीचं फायनल कर. द्या ना, स्कॅनर द्या. हा आय. सॉरी, QR कोड द्या. द्या ना ते. स्कॅनर दे ना, हे वाचारे. नाही नाही तसं नाही म्हणजे क्युअर द्यायला काय हे नाही पण काय झालं? काय झालं? काय झाले काय? एक मिनिट पॅकिंग करू नका. थांबा. ए प्रिया, काय झालं? आता काय आहे? नाही गिराईक देव असतो आणि देवावर खोटं वागू नये असं ऐकलंय मी काय झालंय? काय झालंय? मॅच पाहिजे. थांब ना जरा, तुझी मॅच. ते तुम्ही म्हणला तुम्ही विगन आहे आता मग? मग ते आता ही साडी कशी तुम्हाला विकू मला कळत नाही म्हणजे अहो, ती कांजीवरम ना मग? 100% रेशीम कशापासून बनतं रेशीम किड्यापासून आता तुम्ही एवढे विगन आहे आणि मग रेशीम किडा मारल्यापासून साडी बनवली तर ती मला जरा मला असं तुम्हाला खोटं हे करून नाही चालणार आता मग ही कॅन्सल करा साडी. अशी कुठली तरी दाखवा ना ती रेशीम. अरे पण कशाला कॅन्सल करतो साहेब? त्याच्यात ते अरे रेशीम पण तो किड्यापासून किडा मेला ना, त्याची साडी झाली ना वाचाड्या. मालक पण ते साडीत किडा आहे ना साडीत किडा आहे का नाही ते माहित नाही, पण तुझ्यात किडे आहेत वाचाड्या. तुला का- तू कशाला अहो, ही नाही, साडी तसं तरी नाही गिराईक ऐका, आलंय असं ही साडी नको, ती आधीची पैठणीच द्या ती. अहो, हा पैठणीत पण मग रेशीम आहेच ना ताई मग काय, मग हे नारायणपेठी आहे का, ती द्या. नारायण पेटीमध्ये पण थोडं रेशीम आहेच ताई अरे रेशीम नसलेली साडी दे रे भाऊ. हा, दे ना आहे ना लवकर. आमचं आरती. हा रेशीम दाखव ना. रेशीम नसलेली साडी आहे ना सेमी पैठणी आहे जरा हा, मग दे, दे, दे. सेमी पैठणी दाखवा मग. पण चला. आपल्या दुकानात नाही अय्या, मग आपले म्हणजे आपण मी काल विचारलं होतं त्यांना मग आता काय करायचं? ताई, ताई, काळजी करू नका तुम्ही असं नाही तुम्हाला देणार मी साडी सेमी पैठणी पाहिजे हो. ना? अरे काय चाललंय ह्याचं? मला काळजी करू नका मी त्यांना घेऊन देणार सेमी पैठणी तुम्ही एक काम करा आता इथनं आमच्या दुकानात सरळ बाहेर पडला ना लेफ्ट घ्या आणि सरळ जा इकडे सई बुटीक आहे बरं. साडी सेंटर लय मोठं साडी सेंटर हो का? सेमी पैठणीची खासियत आहे त्यांची हो का? त्यांच्याकडे जा त्यांना सांगा पिऊन पाठवलंय 50% डिस्काउंट कोण पिऊ? मी हं? तुमचं नाव पिऊ आहे? त्याला आडान म्हणतात मला पिऊ असं? 3 वर्ष काम करत होतो त्यांचं त्यांना माहिती आहे सगळं अच्छा, मग तिकडे मिळेल ना डिस्काउंट? आता देणार तुम्हाला त्याचं काय काळजी करू तिकडे नका. सेमी पैठण्या घेऊया. हा, हा. टाइमपास नको करू तिकडे चल लवकर. माझं नाव सांगा बरं का आठवणीने हा हा सांगतो रे पिऊ भाऊ. सांगतो. हा 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 थँक्यू हा दादा. लस्सी तेवढी पण नाही तुम्ही विगन चल ना. लस्सी तर राहू दे. लस्सीचं जाऊ दे. तू एक काम कर, काय मालक तू लस्सीवाल्याकडे जा आणि त्यांना विचार मला काम देता का? वसाड्या मी तुला इथून काढून टाकलाय. निघ इथून मला वसाड्या. काय मी चांगली निघ इथून वसाड्या. निघ इथून. वा काय कमाल स्किट केलं आपण. वा आम्हाला ही साडी खरेदी करताना फारच मजा आली. विचारूया हास्य रसिकांना विनोदाची ही चिकनकारी तुम्हाला कशी वाटली? प्रसाद सर. अप्रतिम फारच सुंदर संकल्पना आणि सादरीकरण सुद्धा तितकंच उत्तम. श्याम्या मस्त मजा आली. कदम ओ हो आज वस्त्र भांडारच्या बरोबरीने एक्सप्रेशनचं भांडार असंही तिकडे लिहायला पाहिजे. खतरनाक एनर्जी खतरनाक टायमिंग फारच मजा आली. पीपी हॅट्स ऑफ आहे तुला हॅट्स ऑफ. म्हणजे ते सेल्समन असेच वागतात म्हणजे इतकं तंतोतंत उतरवलंच ना ते कॅरेक्टर. क्या बात आहे यार मजा आली. वंडरफुल प्रिया उत्तम अप्रतिम. म्हणजे या काय म्हणतात या पंजाबी सूटमध्ये तू जेवढी साधी दिसतेस तितकीच गॉर्जियस तू प्रत्येक साडीचा पदर टाकल्यानंतर दिसत होतीस. नुसता पदर टाकला आणि आज तू दुहेरी जबाबदारी सांभाळतेस त्याबद्दल तुझं विशेष कौतुक. थँक्यू. सई. भरजरी परफॉर्मन्स होता, फार आवडला. अरुण दादा
तुम्ही छोट्या छोट्या ग्लिम्समध्ये दिसत होता, पण जेव्हा जेव्हा दिसलात तेव्हा तेव्हा आम्ही खूप हसलो. पीपी एक्सलंट बॉडी लँग्वेज आणि कन्व्हिक्शन लागतं या जॉबसाठी. ते तू एकदम पुरेपूर तसंच्या तसं वटवलंस. मजा आली. तुमच्या दोघांचीही तगडी साथ. खूप मजा आली. आणि त्या साड्या घ्याव्याशा वाटत होत्या कारण तू त्या ट्राय करत होतीस प्रिया. मजा आली. व्हेरी नाईस. थँक्यू.